हॅलो नमस्कार मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग। मित्रांनो, सोयाबीनची रास करायला आलो बघा। चालू आहे सध्या रास सोयाबीनची। आज दिवसभर किती राशी करणार तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहित होईल। चलो मित्रांनो, चालू केलं बघा रास सोयाबीनची। हिरवागार सोयाबीन आहे मित्रांनो, कालच कापलेलं बघा। नुसतं धुराळा उलट फिरले, वारं सगळं वारं मशीनवर चाललंय धुराळा। मित्रांनो, इथली झाली बघा रास। थोडं राहिलं मित्रांनो, खाल्लं टाकलाले शेंगूळ तेन बघा। तिथली रास झाली, तिथे 3 पोते झाले। नंतर इकडे दुसरीकडे आले बघा आता रास करण्यासाठी। तुम्ही बघू शकता मशीन आम्ही लावलं आता बनमीला लावलं बघा। रास करण्यास सुरुवात करणार आहे, सुरू करणार आहे बघा लवकरच। न्यू विश्वकर्मा थ्रेसर 1 नंबर मशीन आहे मित्रांनो, वल्ल रास करण्यासाठी। वल्ल किती पण राहू द्या, रास एकदम व्यवस्थितशीर निघते मित्रांनो। डिझेल पण खूप लागत नाही, किती वल्ल राहू द्या मित्रांनो। 1 लिटरला 1.5 पोते ते 2 पोते सोयाबीन काढते मित्रांनो। हे मशीन खूप चांगली मशीन आहे मित्रांनो। मशीन फक्त गुळी मोठी टाकते मित्रांनो, गुळी बारीक करत नाही। सगळं कांड मोठमोठे होते जशाला तसं, त्याच्यामुळे मशीन हे परवडते आपल्याला। सध्या आपण हे मशीन वल्ला असलं का ह्याच मशीननं काढतो मित्रांनो। नंतर आपल्याकडे एक जहांगीर आहे, त्या जहांगीर मशीननं काढतो मित्रांनो। नंतर गुळी ज्याला बारीक पाहिजे, ज्याला ढोरं गोरे त्याला जहांगीर मशीननं काढून देत आहे। ज्याला ढोराची गरज नाही, ढोरं नाहीत त्यांना, गुळी ची गरज नाही, त्यांना ह्या मशीननं काढून देते न्यू विश्वकर्मा सोयाबीन। बाकी सगळं तूर, हरभरा, ज्वारी 1 नंबर काढते मित्रांनो। नो चॅलेंज ह्या मशीनचं। फक्त सोयाबीनची गुळी नकर मोठमोठं टाकते मित्रांनो, त्याच्यामुळे नकर हे करते। नंतरने झाले बघा रास। आता येणार आहे घरला। घरला आल्यावर पेरणी यंत्र नीट करून घेतलं मित्रांनो, रब्बी पेरणीसाठी। आता तू सोयाबीन काढलं का करडा हरभरा पेरतात मित्रांनो, त्याच्यामुळं फणं नवे टाकून घेतलं। चुरूट करणार आहे आता त्याला, त्या वेल्डिंग मारून त्याला चुरूट करून पेरणीसाठी मित्रांनो डायरेक्ट आम्ही पेरतोय मित्रांनो। नंतर रासणी करतो, नसता मोगडा मारून पेरता आहो। कसं वाटलं व्हिडिओ, लाईक करा, सबस्क्राईब